आणि एक महत्त्वाची बातमी आहे, केंद्र सरकारच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी किती आकस आणि द्वेष आहे ते दिसलं। केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनामधून ही जोरदार टीका करण्यात आली आहे। अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाल्याची टीका देखील सामनातून करण्यात आली आहे। अर्थमंत्र्यांनी भाषणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख देखील केला नाही अशा शब्दांमध्ये सामनातून केंद्र सरकारवर आणि अर्थसंकल्पावर निशाणा साधण्यात आला आहे। तर सामनामध्ये नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय, केंद्र सरकारच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी किती आकस आणि द्वेष भरला आहे हेच केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झालंय। देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक योगदान देणारं सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष आहे काय? केवळ सरकारची खुर्ची टिकवण्यासाठी देशाची तिजोरी 2 राज्यात रिकामी करणं याला सबका साथ सबका विकास असं म्हणतात का? अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्र आणि मुंबईचा साधा उल्लेख देखील केला नाही। खुर्ची टिकाव हाच संकल्प खरोखरच संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प आहे का? मानगूट पकडून हा सवाल विचारायलाच हवा अशा शब्दांमध्ये सामनातून जोरदार निशाणा साधण्यात आला।